जय गजानन माऊली. नमस्ते, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावाकडे उन्हाळ्याची कशी लगबग असते, कसे वाळवणाचे मिळून मिसळून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तर तसाच आज एक प्रकार आहे आलू आणि आपला साबुदाणा असते त्याचे उपवासासाठी आम्ही पापड बनवणार आहोत. त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हे उन्हाळ्याचे वाळवणाचे कामं जे आहेत ना, ते खूपच जरा किचकट असतात, पण मिळून मिसळून केले की काही आठवत नाही. गावाकडले असंच असतं, सगळं बायका मिळून मिसळून करतात, एकामेकीचे करून घेतात, त्यामुळे काही आठवत नाही. चला तर मी काय काय आणि किती किती घेतले हे तुम्हाला मेजरमेंट सांगते. तर या पापडांसाठी मी 2 किलो साबुदाणा घेतला. आदल्या दिवशी तो कढईवरती कमी गॅसवरती मी भाजून घेतला आणि भाजून घेतल्यानंतर संध्याकाळी त्याला छान दळून आणला चक्कीमधून. चक्की नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही त्याला दळू शकतात. आणि 2 किलो साबुदाण्यासाठी मी इथं 7 किलो बटाटे वापरलेले आहे आणि ते बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. तर इथं मी काय केलं, 3 किलो बटाटे एका छोट्या कुकरमध्ये लावून दिले शेगडीवरती घरामध्ये. आता शेजारीच चूल होती, तर तिथं चुलीवरती मोठं कुकर घेतलं 15 लिटरचं. बाकीचे जे आपले बटाटे उरलेले होते त्यामध्ये लावून दिले आणि छान जाड वगैरे करून बटाटे छान असे मऊसूत होतील तोपर्यंत होऊ दिले. म्हणजे आपल्याला मऊसूतच थोडे बटाटे करायचे आहेत, जास्त गलगलही नको आणि जास्त धटही नको, कारण आपल्याला त्यांना पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहे. मागे तुम्ही बघितलं बटाटे छान झालेले आहे, पूर्ण असे उडून आलेले आहे. आणि बटाटे झाल्यानंतर त्यांना गार होऊ द्या थोडं, कारण गरम गरम असतात, हाताला चटके वगैरे लागतात. तर इथं आम्ही 4-5 जणींनी बटाटे सोलून घेतले आणि दोघींनी काय केलं, आपली जी पुरणवाटीची चाळणी असते बारीक, त्यातून आपल्या स्मॅशरने छान प्रकारे असे स्मॅश करून घेतले, म्हणजे जेणेकरून आपल्या बटाट्यामध्ये कोणत्याच गुठळ्या वगैरे राहतील नाही आणि पापड एकसारखे आपले होऊन येतील. तर इथं बटाटा एका टोपल्यामध्ये मी टाकून घेतला. त्यामध्ये आता सगळे जिरं आपल्याला टाकायचं नाही आहे, थोडं जाडसर असं मी मिक्सरमध्ये त्याला काढून घेतलं. त्यामध्ये टाकून घेतलं बटाट्याच्या मिश्रणामध्ये. आता थोडं चवीनुसार तिखट त्यामध्ये टाकून घेतलं. जास्त तिखट आपल्याला या पापडांमध्ये टाकायचं नाही, कारण तळताना किंवा भाजताना त्याचा ठसका येतो, म्हणून मीडियममध्येच वापरायचं. आता चवीनुसार आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जे आवडेल ते मीठ तुम्ही इथं वापरू शकतात. इथं मी साधंच मीठ वापरलेलं आहे. तर एक अंदाज आम्ही काढला, 3-4 वेळा आपल्या भाजीसारखा एक अंदाज घेतला एका वाटीमध्ये आणि ते या मिश्रणामध्ये मीठ टाकून घेतलं आणि छान मिश्रण असं हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण जेणेकरून एका ठिकाणी राहणार आणि एका ठिकाणी नाही राहणार, म्हणजे चव सारखी लागली पाहिजे. तर या पापडांची उंड्याचीच भरपूर अशी मेहनत असते, कारण उंड्याला छानपैकी असं त्यात चुरावा लागतो आणि जे आपला साबुदाणाचं पीठ आहे ते पण त्यामध्ये आपल्याला मिक्स करावं लागतं. थोडं जड जातं, पण एकदा का हे मिश्रण मिक्स झालं की छान प्रकारे आपले पापड होऊन येतात. तर या पापडांमध्ये जिरं, तिखट आणि मीठ याच्या व्यतिरिक्त काहीच वापरलेलं नाही, कारण हे फराळासाठी आम्ही पापड तयार करणार आहोत. कारण हे तळूनही छान होतात आणि विस्तवर भाजूनही छान होतात. त्याच्यासाठी थोडे मोठे मोठेच आम्ही लाटून घेणार आहोत. साबुदाण्याचं पीठ छान असं चक्कीतून बारीक दळून आणलेलं आहे, कारण जाडसरही आपल्याला जास्त नको. ते जाडसर रवाळ असलं की थोडा थिकनेसपणा येतो या डोला, जेणेकरून आपल्याला पापड छान वळता येतील नाही. छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आपला जो मसाला होता तो आलूमध्ये पूर्ण मिक्स करून झालेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे. साबुदाण्याचं पीठ थोडं हळूहळू टाकलं तरी चालेल आणि तुम्ही एक खट्टे टाकलं तरी चालेल. हळूहळू टाकल्यानं काय होतं, छानपैकी ते असं मिक्स होऊन येतं, जेणेकरून आपल्याला डो करायला ते त्रास देत नाही. तर इथं एक चुरत आहे आणि एक हळूहळू त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ मिक्स करत आहे.
आमच्या गावाकडे भरपूर अशी लगबग असते. उन्हाळा म्हटलं मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिन्यात तरी कमी होऊन जातं. पण मार्च एप्रिलमध्ये भरपूर सांडोळ्या, बिबळ्या, वेगवेगळ्या वाळवणाची भरपूरच गर्दी अशी असते. हिचं झालं की तिचं, तिचं झालं की हिचं, असं बायकांचं चालू असते. घरातले कामं आवरा आणि दुपारच्या वेळी हे कामं चालूच असतात. आणि केलं नाही तर वर्षभर आपल्याला खायलाही मिळत नाही. मुलांना काय तरी पाहिजे तर तळून देणं वगैरे अशा गोष्टी तर ह्या उन्हाळ्यातच करून ठेवावं लागतात, जेणेकरून आपल्याला वर्षभर टेन्शन राहत नाही. केव्हाही मुलांनी काही मागितलं तर आपल्याला तळून देता येते, भाजून देता येतं. तर या सांडोळ्या बिबळ्या करण्यासाठी भरपूर 4-5-6 अशा बायका जमा होतात. हसत खेळत गप्पा गोष्टी करण्यात केव्हा हा प्रोग्राम होऊन जातो तो कळतही नाही आणि जीवावरही येत नाही. आता एकट्याला करायला म्हटलं म्हणजे भरपूर दिवसही जातो आणि एकट्याला जडही असं ते जाते. म्हणून गावामध्ये बायका तुझं झालं की माझं करू असं करून करून सगळ्या बायका एकामेकाला करू लागतात आणि सगळ्या मिळून सगळ्या गोष्टी करून घेतात. आता तुम्ही बघताय की पूर्ण आपण साबुदाण्याचं पीठ आहे ते बटाट्यामध्ये टाकून घेतलं. थोडा थिकनेसपणा या बटाट्याला आलेला आहे. आता ते चुरावं लागतं छानपैकी, तेव्हा याचा जो कोरडेपणा आहे तो निघून जातो. छानपैकी एक त्याचा डो होऊन जातो. आता इथं हसता बोलता छान असे आमचे कामं चालू आहे. गमता जमता करताना छान असे कामं होतात, म्हणून काही एवढं आठवत नाही. तर हे मिश्रण पूर्ण असं एकजीव करून घेतलं. आता एकजीव केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर आम्ही साईडलाच एका शेगडीवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यावरती एक चाळणी ठेवून दिली आणि चाळणीवरती आपल्याला याचे गोल गोल असे उंडे करून वाफलून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले छानपैकी अशा सांडोळ्या त्यांच्या लाटता येते. तर इथं छानपैकी 3-4 जणी मिळून आम्ही थोडा थोडा उंडा वाटून घेतला आणि छान असा त्याला एकजीव केला, कारण याची जी मेहनत आहे या सांडोळ्याची ती उंड्यामध्येच आहे. जेवढा तुम्ही उंडा चुरसाल तेवढा सांडोळी आपली नरम आणि छान अशी येऊन जाते. तुम्ही बघता इथं आम्ही 4ही जणी त्या उंड्याची छान मशागत करून छानपैकी असा प्लेन करून घेतला, जेणेकरून आपल्याला जे छोटे छोटे उंडे करायचे आहे ते छान असे गोल गोल होऊन येतील. तर मी इथं छान राऊंड राऊंडमध्ये ते उंडे करून घेत आहे. आता पूर्ण उंड्याचे गोल गोल आताच करून घेणार आहे, जेणेकरून एकदा का सांडोळा करायला बसलं की टेन्शन नाही. तर पूर्ण उंड्याचे आम्ही आधी गोल गोल राऊंड राऊंडमध्ये आपल्याला जेवढी मोठी लहान पाहिजे त्या आकारामध्ये उंडे करून घेतले. इथे उंडे करून घेईन तोपर्यंत आम्ही साईडच शेगडीवरती पाणी ठेवलेलं होतं, त्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता त्यामध्ये चाळणी ठेवून चाळणीमध्ये हे छोटे छोटे 10-15 गोळे ठेवून 10-15-20 मिनटं आपल्याला छान अशी वाफ आणून घ्यायची आहे. असं चेक करून घ्यायचं आहे की आपला हा वाफ आला की नाही, म्हणजे जेणेकरून ते कचवटही नको आणि जास्त व्हायलाही नको, कारण आपल्याला सांडोळी वळताना त्रास व्हायला नको पुढे. तर छान आमचे इथं उंडे होऊन आलेले आहे. तर इथं एक असं ताट घेतलं. ताटाला पाणी लावायचं असतं, तर ते पाणी डिंकाचं आम्ही केलं होतं सकाळी. थोडा डिंक टाकून पाणी, थोडं तेल टाकून, जेणेकरून आपली जी सांडोळी आहे ते ताटाला चिटकणार नाही. ते लावून उंडा घेतला आणि छान राऊंड राऊंडमध्ये अशी सांडोळी आम्ही लाटून घेतल्या. तुम्हाला ओन्ली तळण्यासाठी जर करायच्या असतील तर तुम्ही छोट्या छोट्या पण त्या लाटू शकतात. आता ह्या सुकून थोड्या लहान होतातच, म्हणून आम्ही थोड्या मोठ्याच घेतल्या, जेणेकरून मोठ्या तळताना त्याचे 4 तुकडे करून तळताही येतील आणि मोठ्या विस्तवर छान अशा भाजूनही येतील. तर इथं छान अशी सांडोळी मी लाटून घेतली. तुम्ही बघू शकता छान अशी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, मीडियम अशी सांडोळी लाटून घेतली. बाकीच्या पण तशाच लाटताय, जेणेकरून आपल्याला काढताना त्याचा त्रास व्हायला नको. तर तिकडे उंडे वाफवणंही चालू आहे आणि इकडे लाटणे चालू आहे. छानपैकी अशा आमच्या सांडोळ्या चालू आहे. तर लाटणं झाल्यानंतर त्या सुपावरती टाकायच्या आणि सूप घेऊन इथं बाहेर आल्यावरती उन्हात वाळवणामध्ये त्याला छान वाळू द्यासाठी बाजाईवरती आम्ही अशा टाकून घेतो. बाजाईवरती का बरं, कारण बाजाईवरती वरून ऊनही लागते आणि खालून त्याला हवा लागल्यामुळे लवकर अशा त्या सुकून येतात. भरपूर असं ऊन आहे, पण ह्या प्रोग्राममध्ये ऊन कुठं असते, कसं असते, काहीच कोणाचं काही लक्ष नसते. छान अशा बाजा तिन्ही भरून निघाल्या आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की तळून आपल्या सांडोळ्या कशा होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. तर छान असा आमचा पापड फुललेला आहे.
छान असा आपला संध्याकाळी स्नॅक्स तयार झालेला आहे. क्रिस्पी आणि कुरकुरीत, छान असे कुरकुरीत झाले. तुम्ही समोर आवाज बघू शकता. आणि मग काय